तसा सन्मान करतोय त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। तसेच अमित दादा वाडकर महाराष्ट्र पोलीस यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या आणि संघाचे संघनायक यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अक्षय सुतार आणि गेम चेंजर अवॉर्ड जातोय अमित दादा वाडकर साहेबांना जातोय। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। दोन्ही संघादरम्यान अगदी चुरशीची मॅच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाली होती। एक चेंडू आणि 7 धावांची गरज असताना मोकेच्या क्षणी एक चेंडू वाईट टाकला होता गोलंदाज याने मात्र शेवटच्या चेंडूवरती मिळवली आणि तिथे मात्र विजय संपन्न केला आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला। तो अर्थातच निपाणी संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। मी विनंती करेन व्यासपीठावरती आमंत्रित करतोय पंकज दादा वाडकर महाराष्ट्र पोलीस। सॉरी क्षमा असावी पंकज दादा वाडकर वाई प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या। आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। मी विनंती करेन की कोळकर गावचे माजी सरपंच चंद्रकांत दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी पंकज दादा वाडकर साहेबांचा या ठिकाणी आपण उपसरपंच कोळघर गावचे यांच्या वतीने या ठिकाणी आपण सन्मान करतोय। तसेच अमित वाडकर मुंबई पोलीस यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या। सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सरशिप आम्हाला लाभली आहे। कैलास वाशीय कोंडीबा धोंडीबा शेलार यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शशिकांत कोंडीबा शेलार IRTS अधिकारी रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य लाभलंय। विनंती करतो तानाजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी टी शर्ट्स देऊन या ठिकाणी अक्षय याला सामनावीराचा पुरस्कार आम्ही देतोय। तर नक्कीच इथे आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहिलं डिलिव्हर होतोय। बॅटर आपण पाहतोय अमित दादा वाडकर साहेबांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। मात्र आक्रमण केलंय मिळतील ते मात्र 4 धाबा चौकार आपण पाहतोय। पहिला चेंडू डॉटला दुसरा 4 विशालच्या बॅट मधून आपण पाहतोय 4 धाबा आल्या। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय। पहिला चेंडू डॉट दुसऱ्यावरती 4 धाबा झाल्या त्या मात्र 4 धाबा। अमित वाडकर हे गेम चेंजर देखील ठरलेत निवृत्ती शिंदे त्यांना गेम चेंजर रेड बुल पारितोषिक देऊन देखील सन्मानित करायचे। धाबा झाल्या त्या मात्र 4 धाबा। इथे मात्र आपण पाहिलं तर सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून धाबा झाल्या त्या मात्र 5। बोरगाव संघाचे संघनायक यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या। आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय। एक स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी आम्ही देखील सन्मान चिन्ह देऊन आपला देखील या ठिकाणी सन्मान करतोय। धाबा झाल्या त्या मात्र 5 धाबा। अटॅकिंग क्रिकेट सुनीलच्या बॅट मधून आल्या स्क्वेअर लेगला मिळतील त्या मात्र या चेंडूवरती आपण पाहतो एफर्ट दिला त्या मात्र 4 चौकार। गेम चेंजर अवॉर्ड देखील दिला जाईल अमित वाडकर यांना। तसेच या ठिकाणी आम्ही अमित दादा वाडकर मुंबई पोलीस यांचा या ठिकाणी सन्मान करतोय। मी उपसरपंच चंद्रकांत शिंदे दादांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय।
तसेच गेम चेंजर रेड बुल देऊन या ठिकाणी आम्ही देखील या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान करतोय. अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण साकारला, त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद. आमच्या या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग घेतलात, आपलं मनापासून धन्यवाद देतो. तसेच दशरथ वाडकर संघाचे संघनायक, आपणास देखील विनंती आहे की याची आठवण म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्याला देखील सन्मानित केलं जाते. आपण देखील या. दशरथ वाडकर असेल, जयराज वाडकर असेल, आपण कोणीही या आणि आपला या ठिकाणी सन्मान चिन्ह घेऊन जायचं विनंती असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मॅच आपण बी ग्रुप मधील पहिली मॅच कोरोशी विरुद्ध वाठोळे यांच्या दरम्यान आपण पाहतोय. अर्थातच कॉम्बॉक्स मध्ये जाऊयात विनोद सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाची सांगता झाली, धावा झाल्या त्या मात्र 10 फलकावरती. आपण पाहिलं तर मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावा झाल्या त्या 11 धावा पहिल्या षटकाच्या अंती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाजी मात्र पाहायला मिळते वाटोळे टीमकडनं. गोलंदाज धाबा झाले त्या मात्र 11 धाबा. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये येते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं. धाबा झाले ते मात्र 12 रन्स आपण पाहतोय. रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. एफर्ट मात्र दिलंय, चांगली कामगिरी. आता मात्र आक्रमण चढवलंय. नो चेंडू देखील घोषित केलाय आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर नो चेंडू आपण पाहतोय. मिळतील किती धाबा या चेंडूवरती आपण पाहतोय. इथून मात्र षटकार आपण पाहतोय. 6+1 7 धाबा ऍड करा. धाबा झाल्या ते मात्र धाव फलकावरती. एकोणावीस धावसंख्या धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. तसेच या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमचे एखीव गावचे सुपुत्र दीपक दादा कदम यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन प्रदीप शिंदे, आपणास विनंती आहे की आपला देखील या ठिकाणी आपण देखील त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दीपक दादा कदम एकीव गावचे सुपुत्र यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. 19 धाबा झालेत. 19 चेक करा चेक करा बोलतात ते. रिप्लाय दिला नाही पंचाळीस षटकर दिलाय. तसेच सोमनाथ दादा कदम यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन इकडे रिप्लाय दाखवणे देणार नाही, एकच कॅमेरा, याची दक्षता घ्यायची. पंच निर्णय देतील आणि आयोजक तो मान्य करावा लागेल प्रत्येक टीमला. सहा धावा दिलेत, षटकार दिलेत या चेंडूला. पंचांनी इशारा केलेला आहे. चला आपण मॅच कंटिन्यू करा. इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाले ते मात्र 19 धावा. प्रत्येक टीमला सूचना आहे. आयोजकांनी आम्हाला सूचना केली, आपल्याकडे ऍक्शन रिप्ले रिव्ह्यू नाही आहे, आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. पंच आणि आयोजक जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धावा झाले ते मात्र 19. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगला मात्र भिरकावून दिलाय. इथे मात्र आपण पाहिलं नो चेंडू आणि 4 ऍक्शन थ्रोचा नो आहे ना पंच. 3 पेनल्टीच्या बरोबर ना, 1 नोची 4 आणि बाउंड्री 4, टोटल 8 धाबा. 8 धाबा इथे मात्र ऍड केल्या जातील आणि धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र आपण जर पाहिलं तर
आपण पाहतोय 27 धाबा 27 रन्स. सोमनाथ कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. सोमनाथ दादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दीपक दादा कदम, सोमनाथ दादा कदम यांचा या ठिकाणी सन्मान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 27 धाबा 27 रन्स. सत्तावीस धाबा 27 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. आक्रमण केलंय ते मात्र लॉंग ऑन वरती. एक सिंगल येतोय की काय पाहायचंय. किती धाबा सिंगलच्या माध्यमातून निलेश आपण पाहतोय. धाबा झाले ते मात्र 28 रन्स. धाबा झाले ते मात्र 28 धाबा 28 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी आपण पाहतोय. पुढे सफल झालाय. इथे मात्र मिळतील दमखम जाईल यूट्यूब लाईव्ह कक्षामध्ये मिळतील त्या 6 धाबा. धाबा झाले त्या मात्र 34 रन्स. तर धावफलकावरती धाबा झाले ते मात्र 34 रन्स 34 धाबा. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. डॉट चेंडू षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. विशाल आणि सुनील बॅटिंग करतायत. चांगल्या पद्धतीचा खेळ. 15 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक आपण पाहतोय. तर मात्र विशाल चांगली कामगिरी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने सुनीलची बॅटिंग सुरू, गोलंदाजी सुरू मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटेज आपण पाहतोय स्वतः निघून येईल. इथे मात्र बाद झाले तर मात्र विशाल येईल बॅक टू पॅव्हिलियन. इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र 34 धाबा 34 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आक्रमण चढवलंय. इथे मात्र न्यू बॅटर आलाय. इथे मात्र काय घडते होईल ते मात्र कॅच. आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतोय आणि दुसरे विकेटचं पतन आपण पाहिलं. बॅटर येईल बॅक टू पॅव्हिलियन. चला टीम मीटिंग नकोय, जागेवरून सेलिब्रेशन करा. चला टीम मीटिंग नको. मी प्रत्येक टीमला सांगितलंय कॅच घेतल्यानंतर जागेवरून टाळ्या वाजवून आपण सेलिब्रेशन करायचे. अजून बरेच सामने खेळवायचे. विनंती असेल. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सचिन, सुनील अद्याप मैदानामध्ये दाखल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन षटकांची सांगता धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 34 रन. षटक क्रमांक 3 आकाशच्या माध्यमातून सादर केलं जाईल. व पाहतोय मूर्तीलहान पण कीर्तिमान कामगिरी करेल काय गोलंदाज आकाश. लेफ्ट आर्म बॉलिंग. हो हो एक्सिलेंट बॉलिंग. काय चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय मॅग्निफिसेंट डिलिव्हरी.
या गोलंदाजावरती आपण पाहिलं 38 रन्स आपण पाहतोय. आपण पाहिलं 38 रन्स आपण पाहतोय. धावा झाले ते मात्र 38 धावा 38 रन्स आपण पाहतोय. धावा फलकावरती पहिला चेंडू डॉट आला. इथे मात्र आपण पाहतोय फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग वरती आपण पाहिलं एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती धावा झाले ते मात्र 39 रन्स आपण पाहतोय. 39 धावा. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू नो चेंडू. आता मात्र एक सिंगल. धावा झाले ते मात्र आपण पाहिलं तर 39 धावा. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूवरती फटका खेळतोय. सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहिलं तर नकार दिलाय. एक सिंगल आले धावा फलकावरती धावा झाले त्या मात्र 40 धावा 40 रन्स आपण पाहतोय. 40 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. एफर्ट मात्र दिलाय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चांगली दमखम इथे पाहायला मिळते. 40 धावा 40 रन्स. आक्रमण केले इथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्हला खेळतोय. मिळतील त्या मात्र 4, येतील त्या मात्र 4 चौकार. चौकारनं धावा फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 44 धावा 44 रन्स. धावा झाले ते मात्र 44 रन्स. चांगली कामगिरी आतापर्यंत. सुनील मात्र आपण पाहतोय बॅटिंग करतोय. चांगल्या पद्धतीचं आयोजन, चांगला एफर्ट आपण पाहतोय. आक्रमण केले यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल. कॅच ड्रॉप होते. सिंगल मिळते. पहिलं सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती धावा झाल्या त्या 45 धावा. बऱ्याच ठिकाणी आम्ही समालोचन करतो निवृत्ती शिंदे, परंतु स्नेहभोजन सगळीकडे आम्हाला जशा पद्धतीने उपलब्ध होतं, परंतु आजचं स्नेहभोजन खूप मनाला भावून गेलं. मी नेहमी कोळगर टीमचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. धावा झाले ते मात्र धावा फलकावरती 45 धावा 45 रन्स. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन आणि फलंदाज होईल ते मात्र बाद. 3 षटकांची सांगता. धावा झाले ते मात्र 45 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र न्यू बॅटर अभिषेक आणि चौथं षटक. ईश्वर आपण पाहतोय पहिला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावाची संधी आपण पाहू शकाल काय घडतंय. सुनील मात्र बाद होईल. धावा झाले ते मात्र 45 धावा 45 रन. सुनील बाद होते. चांगलं क्षेत्ररक्षण. एफर्ट मात्र चांगला दिलाय. आता मात्र अनिल शिंदे त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल. लामस टीमचं कॅप्टन आणि वळंजवाडी टीमचं कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यावं, जिथे टॉस केला जाईल. वळंजवाडी टीमचा कॅप्टन आणि लामस टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यावं प्लीज. धाबा झाले ते मात्र 45 धाबा 45 रन्स. न्यू बॅटर नॉर्थ सेकंड वरती अनिल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. 22 रुपयानं एक सिंगल येते.
सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले ते मात्र आपण जर पाहिलं तर 46 धाबा 46 रन्स. आसरे टीम आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. आसरे टीमचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. इथे मात्र आपण पाहतोय वाईड चेंडू अतिरिक्त धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 48 धाबा 48 रन्स आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट, चांगली कामगिरी, दमखम दाखवली. 48 रन्स. यावेळेस आणखीन एक वाईड चेंडू धावफलकावरती धावाले ते मात्र 49 रन्स आपण पाहतोय. शेवटचं षटक, पहिले 2 चेंडू अगदी चांगले पाहिले, त्यानंतर सलग 3 वाईड चेंडू आपण पाहतोय. धावा झाले ते मात्र 49 धाबा. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. एक सिंगल आली, कॅच होईल. 49 रन्सवरती आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 49 धाबा 49 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, गोलंदाज आपण पाहतोय. ईश्वर डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते. धावा झाले ते मात्र 50 धाबा 50 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला एफर्ट मात्र आपण पाहतोय. लामोस टीमचा कॅप्टन उपलब्ध आहे. आपण पाहतोय इथे मात्र आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल काय. सिंगल घेतले, सिंगलच्या माध्यमातून धावा दिले त्या 51 धाबा. वाळंजवाडी टीमचा कॅप्टन या आपण. वाळंजवाडी टीमचा कॅप्टन आलाय का? इथे मात्र चांगली गोलंदाजी, डॉट चेंडू आपण पाहतोय. 17 संपलं, धावा झाले ते मात्र 50, 51 आणि 52 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र अपोजिट टीम वाटोळी टीम समोर 52 धाबांचं लक्ष. चला प्लीज लगेच 1 मिनिटामध्ये फील्ड डाऊन घ्या विनंती असेल. आणि जसं फिल्डिंग लागेल आपण बॅटिंगसाठी जायचंय. वाळंजवाडी संघाचे संघनायक आणि लामस संघाचे संघनायक, आपणास विनंती असेल टॉस का बॉस मध्ये या. टॉस करण्यासाठी जातोस तू? टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी आमचे विनोद जाधव सरांना विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत वाळंजवाडी संघ विरुद्ध लामस संघ. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रदीप शिंदे यांना विनंती करतो आपण देखील टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे. तर नक्कीच वाळंजवाडी टीम आणि एका बाजूला लामस टीम आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी आयोजन आपण पाहतोय. जन्नी माता ग्रामविकास मंडळ कोळगर आणि जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. एका बाजूला वाळंजवाडी टीम, एका बाजूला आपण पाहतोय लामस टीम. वाळंजवाडी टीमचे कर्णधार संकेत पारळे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लामस टीमचे कर्णधार अनिल शिंदे. एका बाजूला आपण पाहतोय प्रदीप दादा शिंदे यांच्या शुभास्ते नाणेफेक होईल. कॉलिंग करतील लामस टीम, कॉलिंग करतात. कॉलिंग करते ते मात्र लामस टीमचे कॅप्टन. नाणेफेक जिंकले ती मात्र वाळंजवाडी टीम. 4 षटकांचं सत्र. प्रथम आपण काय घेणार? प्रथम आम्ही गोलंदाजी घेणार आहे. क्षेत्ररक्षण 4 षटकांमध्ये किती धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोख लावण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 धावांच्या आत थांबवायचा प्रयत्न करेल. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्लेचे षटक कोणता असा गोलंदाज ज्याचा तुम्ही वापर करणार? पॉवर प्लेचं षटक तर अक्षय म्हणून आहे, त्याचाच वापर करणार आहे पहिल्यावर. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नाणेफेक हरलात परंतु सामना हरलेला नाहीत. आपल्या वाटेले प्रथम बॅटिंग आली आहे. 4 षटकांमध्ये किती धावसंख्येचं लक्ष आपण सेट करणार आहात?
कमीत कमी 40+ करू आम्ही. आपला बॅटिंग लाईनअप आम्हाला परिचित आहे, परंतु टॉप बॅटिंग ऑर्डर पहिल्याच षटकामध्ये कोणत्या 2 फलंदाजाचा तुम्ही वापर करणार? राकेश कदम आणि अनिल शिंदे म्हणजे मीच. समजा तुमची बॅटिंग लाईनअप जी ओपनिंगची आहे ती ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाजानं, तर मिडल ऑर्डरमध्ये कोणता बॅटर तुमच्या टीमला सावरू शकतो? संकेत चव्हाण आहे, किरण कदम आहे, संदीप कदम, सुरेश कदम आहे. एकंदरीत हे आयोजन आपण पाहतोय नवी मुंबई सारख्या ठिकाणी आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजक तर खूप चांगलेच आहे. कोरगोळचं एकदम आयोजक चांगला असतं. आम्हाला हर वर्षी एंट्री देतात ते खेळायला. त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. 3 ट्रॉफ्या पाहतोय, चमचमते करंडक, त्या करंडकांबद्दल काय सांगशील? छान आहेत तशा, पण शक्यतो पहिलीच घेऊन जाऊ आम्ही असा विचार करून आलोय आम्ही सगळेजण. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आपण पाहतोय दोन्ही टीमला, आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगतदार वाटोळी टीम आणि दुसऱ्या बाजूला कुरोची टीम. पात्र एकत्र जेएमसीची चषक 2024 कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन दुसऱ्या सत्रामध्ये 22 गावचा एक गोडावा, ज्याने पदार्पणातच नवी मुंबई असेल, त्याच माध्यमातून 22 गाव असेल, वाई, पश्चिम जावली बऱ्याच असोसिएशनमध्ये ज्याने आपल्या आवाजाचे छाप सोडले, असा कोळगर गावचा सुपुत्र निवृत्ती शिंदे. धन्यवाद विनोद सर. या ठिकाणी टॉस जिंकलाय प्रथम. कोणी जिंकला टॉस? वाळंजवाडी संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कुरोशी संघ. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हॅलो हॅलो, चला क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय मॅच दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण कुरोशी विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय वाटोळी. कुरोशी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा केल्या, त्या मात्र या ठिकाणी 51 आणि 52 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय, ते मात्र वाटोळी संघासमोर. या ठिकाणी वाटोळी संघाकडून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामी जोडीचं नाव कळू द्या, फलंदाजाचं नाव आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती असेल. वाटोळी संघ सुभाष आणि सांग इकडे बाबू, नाव सांग ना. श्रीकांत स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला ईश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला अनिल शिंदे पाहायला मिळतील. अनिल शिंदे आणि तसेच अक्षय बळवंत पाडळे महाराष्ट्र पोलीस यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपल्यास देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आज खऱ्या अर्थानं या जेएमसीसी चषक 2024 मध्ये आपण पाहतोय पूर्ण जावली तालुका असू द्या, पाटण तालुका असू द्या, वाई तालुका असू द्या, या स्पर्धेमध्ये सर्व संघांना या सहभागी केले आणि एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. कोरगळ ग्रामस्थ आणि कोरगळ संघाच्या वतीनं 52 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रीकांत आणि ईश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाडळे महाराष्ट्र पोलीस, तसेच विनोद दादा पाडळे इंडियन आर्मी वाळंज.
या गावचे सुपुत्र दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम टू स्टेज. या ठिकाणी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटल पाहू शकाल. कुरुशी संघ 51 धावा केल्यात, 52 धावांचं टार्गेट उभं केलंय. या 52 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि ईश्वर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय पाटण असोसिएशन मधील ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. थोडस त्या ठिकाणी आपण बातचीत होताना पाहायला मिळते. पंच आणि आयोजकांमध्ये डीएस स्पोर्ट दिनेश संगपाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे. मॅच अगदी चालू होते. बघ ना, खाली बघ ना जरा, काय सांगितलं. अनिल शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. या ठिकाणी 52 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ईश्वर आणि श्रीकांत ही जोडी पाहायला मिळते. स्ट्राईकला आपण पाहतोय ईश्वर, नॉन स्ट्राईकला पाहतोय श्रीकांत. श्रीकांत स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला ईश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनिल शिंदे पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी पहा, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 4 धावेंसाठी फरार. आक्रमण केले पहिल्या चेंडूवरती, इरादे स्पष्ट केलेत फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी श्रीकांत याच्या बॅटिंगमधून खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. स्वागत केले अनिल शिंदे यांचं. अप्रतिम या ठिकाणी फटका पाहायला मिळाला ईश्वर याच्या बॅटिंगमधून. आता मात्र या ठिकाणी बीट करून चाललाय. पंचांकडे अपील मागतायत. पाठीमागे आपण पाहतोय सुनील शिंदे आहेत. अगदी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे. या ठिकाणी टिकलर स्वरूपात 1 धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अनिल शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना आपण पाहतोय. हाल बस आणि या ठिकाणी विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. पहा, जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अनिल शिंदे देखील देताना पाहायला मिळतोय. षटकार मारल्यानंतर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी अनिल शिंदे आपण पाहत होतो आज कुरुशी संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि चांगला खेळ करत असताना 51 धावाची खेळी या ठिकाणी आपण पाहतोय केली आहे. आणि वाठोळे संघ मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना स्पीडअप, वेळ वाया घालवायचा नाहीये, थोडं स्पीडअप करायचं आहे. मित्रांनो विनंती असेल आपणास. या ठिकाणी फटका चांगला आहे. अगदी तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात होते. एकदा मात्र रोखू शकत नाहीयेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. धावसंख्या आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना नशीब हे लिफ्ट सारखं आहे तर कष्ट म्हणजे झिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण झिना मात्र तुम्हाला नेहमीच वर घेऊन जात असतो. तुम्हाला वरतीपर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संघर्ष मात्र करावा लागेल. गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर कोण आहे विचार. बॉलरचं नाव कळू द्या. तर विशाल या ठिकाणी विशाल शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतील.
पहिलं षटक अनिल शिंदे यांचं चांगलं आपल्याला राहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं आणि कमबॅक करत असताना त्या ठिकाणी आपण आता मात्र या ठिकाणी पहा समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र सुनील शिंदे आहेत, तोपर्यंत तुतुमय झालाय. 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धावांची गरज आहे ती मात्र वाटोळे संघाला, कारण की इथे खूप सारा मोठा धावांचा डोंगर पल्ला गाठायचा असेल तर इथे मात्र थांबून चालणार नाहीये, फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. शॉर्ट प्लेनचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय, तिथे मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पंच सांगतात की त्या ठिकाणी आपण पाहतोय एकदा मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये अंकित केली जाईल, धावफलकावरती ऍड केली जाईल, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 11 धावा. दुपारच्या सत्रापासून आज या व्यासपीठावरती आमच्या साथीला स्कोररची भूमिका पार पाडत असताना आमचे मित्र जाधवउमरी गावचे सुपुत्र शत्रुघ्न जाधव देखील या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये सुनील शिंदे, तसेच अंधारी गावचे सुपुत्र आरोही किंगचे संघमालक सागर दादा शेलार साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी ब्लॉकल चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केलाय. पॉवरफुल फटका होता, परंतु त्याला देखील स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. प्रयत्न करत असताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. इथे मात्र यश मिळवावं लागेल. दोन्ही संघांना यश मिळवायचं असेल तर इथे मात्र परिश्रम घ्यावे लागतील. या खेळपट्टीवरती पाहायला तर सकाळपासून चांगले मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी आजच्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन पोहोचली आहे. बिग ग्रुप मधून आपण जर पाहिलं तर लांबच विरुद्ध यानंतर मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. वाळंजवाडी आणि इथे कुरुशी विरुद्ध आपण पाहतोय वाटोळे संघ दरम्यान ही लढत आपण पाहतोय. बावीसगाव प्रीमियर लीग मधील आरोही किंग संघाचे संघ मालक सन्माननीय या ठिकाणी सागरजी शिलार साहेब उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मंचावरती मनापासून सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी बघा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी दुसरा धक्का या ठिकाणी आपण पाहतोय वाटोळे संघाला पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परतोय, तो मात्र या ठिकाणी ईश्वर मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुरुशी संघाकडून चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना की संशय आणि बगरांच्या नजरा देखील आदराने झुकतात. मित्रांनो, इथे तुम्हाला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. तो मात्र वाटोळे संघाला आतापर्यंत खेळ चांगला राहिलाय तो कुरुशी संघाकडून. इथून पुढे अजूनही इथे मात्र चांगला चेंडू आहे, पाठीमागे चेंडू चालला आणि इथे मात्र डी स्वरूपात इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर विशाल तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. अक्षय आता मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुनील शिंदे होते, कोणतीही चुकी नाहीये. एकदा मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळते.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अगदी ऑफ साईडला चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठबोरा करताय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 टप्प्यावरती चेंडूला फील्ड केला जातोय. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा घेत असताना आपण पाहतोय वाटोळे संघ हळूहळू पुढे जातोय खरा, परंतु थांबून चालणार नाहीये मित्रांनो. स्पर्धा अजून संपलेली नाहीये. मी अजून जिंकलेलं नाहीये. जिंकायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र हाफ ट्रॅकरला उडावून दिलाय. तिथे काय करतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली मिस झालाय. झेल मात्र सुटला जातोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. नाही दिले रिटर्न. तसेच मयूर शिंदे सोशी एक्सप्रेस यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपणास देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आपल्या 22 कोयना विभागातून जे जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावरती या. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सुनील शिंदे या ठिकाणी पाहायला मिळतील. षटक क्रमांक या ठिकाणी 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, थोडस गतीमध्ये परिवर्तन, बोटांमधील जादू, कटर चेंडू या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील शिंदे. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय सुनील शिंदे यांच्या माध्यमातून. सुनील शिंदे इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र खराब चेंडू लेग स्टंप सोडून चाललाय. पंच सांगताय की वाईट चेंडू आहे. अवंतर धाव या ठिकाणी आपण पाहतोय खर्च केली जाते. धाव संख्या मात्र आपण पाहतोय 22 या अंकावरती आहे. 52 धावांपर्यंत पोहोचायचं वाटोळे संघाला थोडस कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी वाटोळे संघ पाहतोय. सुनील शिंदे यांचा पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. हा देखील चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांजवळ एकसारखे कौशल्य नसते, पण त्या कौशल्याला निर्माण करण्याची संधी मात्र प्रत्येकाजवळ सारखी असते. इथे सर्वांना संधी सारखी आहे, परंतु या संधीचं सोनं उठवता आलेलं आहे. इथे मात्र फलंदाज याच्या बॅटीतून आपण पाहतोय चौकार पाहायला मिळतोय 4 धाव्यांसाठी. इथे मात्र चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला आपण पाहतोय. चार षटकांचा या ठिकाणी खेळ संपला जातोय. मॅच देखील संपली जाते. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कुरोशी संघ एक मॅच जिंकलाय, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. वाटोळे संघ मात्र या स्पर्धेतून माघार घेताना पाहायला मिळते. दोन्ही संघांचा खेळ मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ आपल्यापर्यंत पोहोचवला. दोन्ही संघांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि वाटोळे संघाचे संघनायक आपणास देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती या. आपला देखील या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून